काजल आटपाडकर, एका ऊसतोड कामगाराची मुलगी. याच मुलीनं आपल्या मेहनतीच्या बळावरती भारतीय महिला हॉकी संघामध्ये स्थान मिळवलंय. मात्र साताऱ्याच्या माण तालुक्यापासून सुरू झालेला हा प्रवास तितका सोपा राहिलेला नाही. काजलच्या या प्रवासाचे साक्षीदार होऊयात या रिपोर्टमधून. ऊसतोड कामगार म्हटले की या पालावरून त्या पालावर. मग काय, या ऊसतोड कामगारांच्या मुलांचं आयुष्यही असंच शिक्षणाविना जातं. मात्र एक मुलगी अशी आहे जिने आपल्या जिद्दीच्या बळावर इतिहास घडवलाय. ती म्हणजे सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागातील काजल आटपाडकर. काजल आटपाडकरची भारतीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. त्यामुळे लवकरच काजल भारतीय संघाची जर्सी घालून मैदानावर उतरलेली दिसू शकते. सातारा जिल्ह्यातील माण तालुका. दुष्काळ या तालुक्याच्या 5वीला पुजलेला. याच माण तालुक्यातील वरकुटे गावाजवळच्या माळरानात काजलचं घर आहे. काजलचे आई वडील ऊसतोड कामगार, त्यामुळे त्यांना मुलांसाठी कधी वेळ मिळालाच नाही. घराला टाळं ठोकून वणवण भटकायचं, ऊसतोडीचं काम मिळवायचं आणि संसाराचा गाडा ओढायचा, एवढंच त्यांना माहिती. हॉकी हा खेळ त्यांच्या खिसगणतीतही नाही. बाबा तुझं ते मार्गाने आमचा जाधव सर जे आहे का नाही आमच्या इथं आहे, त्या मास्तरनं आम्ही उसाला जात असताना तिने एक दिवशी ठेवून घेतली होती पहिल्यापासून. आणि ती ठेवून घेतली आम्ही उसाला तसंच घेऊन, आणि त्याच्यापासून येऊन ती त्याला 100 पोरं जाते. 100 पोरांना त्याला पोरगी दिसते चला एक. तिने ती पोरगी मला आमच्यात राहू द्या म्हणला, आणि एक 6 महिने ते ठेवली. आणि 6 महिन्यानंतर आम्ही उसाच नाही आमच्याकडे आली. मग अशीच कुठं कुठं असते का घेऊन जायचं परत. 7 भावंडांमध्ये काजल 5वी. काजलची लहानपणीची चपळाई आणि हुशारी तिच्या शिक्षकांनी हेरली. चंद्रकांत जाधव आणि संगीता जाधव या शिक्षक दाम्पत्याने काजलच्या आयुष्याला आकार दिला. हॉकी खेळायला शिकवलं आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिला खेळण्यासाठी नेलं. त्यानंतर काजलनं कधीच मागे वळून पाहिलं नाही. तालुका, जिल्हा, राज्य अशा सगळ्या पातळ्यांवर तिने आपल्या खेळाची छाप सोडली आणि आज तिने भारतीय हॉकी संघापर्यंत मजल मारली. आम्हाला काय नाही बघा, आम्हाला खेळायला गेले तर जाधव सर सांगल तेव्हा आम्हाला माहिती पडतं, नाही तर आम्हाला त्याच्यातलं तिचे काय खेळ आहे ते आम्हाला काय तिचा कळत नाही. नुसतं त्यांनी सांगितलं ह्याच्यात निवड झाली म्हणलं का बाय चांगला आहे म्हणायचं, व्यवस्थित खेळ म्हणायचं, झालं एवढंच 2 शब्द. आपल्याला दुसरं काय येतंय, आम्हाला काय विसरायचं झालं का आम्ही जाधव सरांना विचारतो. तिला काय माहितीये की विसरायचं असेल तर ती जाधव सरांना. आम्हाला कळत नाही, आम्हाला काय ही करत नाही ना, आम्हाला कळतच नाही त्याच्यातली त्याचं काय गेम आहे काय आहे. फक्त खेळून तेवढं आम्हाला मग सोडून कुठं जायची माहिती नाही. या मुलीमध्ये पोटेन्शियल आहे, काहीतरी स्पोर्टचं ह्याच्यामध्ये अशा गुण आहेत की ही मुलगी खूप पुढे जाऊ शकते. हे लक्षात आल्यानंतर आम्ही तिला प्रत्येक स्पर्धेमध्ये उतरायला सुरुवात केली. आणि केल्यानंतर ज्यावेळेस ही जिल्हा स्तरावरती आमच्या जिल्हा परिषदेच्या स्पर्धेमध्ये ज्यावेळेस तिला यश आलं, एक लहान वयोगटामध्ये 10 वर्षाच्या वयोगटामध्ये तिने ज्यावेळेस 800 मीटर धावण्याची ज्यावेळेस रेस साधारण त्यावेळेस 3.50 मिनिटांमध्ये पूर्ण केली, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हिला आता आपण क्रीडा प्रबोधिनी चाचणीमध्ये उतरणं खूप गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम आहे की क्रीडा प्रबोधिनी अंतर्गत ज्या 9 टेस्ट होतात, त्या 9 टेस्ट जर उत्तीर्ण झाले विद्यार्थी तर त्या मुलींना महाराष्ट्र शासन डायरेक्ट स्पोर्ट्ससाठी तयार करते. काजल सध्या भारतीय हॉकी संघाच्या कोर टीम मध्ये. ती लवकरच आता भारताच्या टीम मधून खेळताना दिसेल. माणच्या याच दुष्काळी भागातून धावपटू ललिता बाबर, आर्चर प्रवीण जाधव या खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवलाय. काजलही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून यशाचं नवं शिखर गाठेल. राहुल तपासे, NDTV मराठी, सातारा.